तुम्ही रोज धी खाता का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण धी खाण्याची एक छोटीशी चूक तुमच्या पचनावर परिणाम करू शकते. तर दुसरीकडे योग्य पद्धतीने धी खाल्ल्यास ते आतड्यांच्या आरोग्याला मदत करू शकते. पण धी खरंच रोज खावं का? आणि कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी? आज आपण यामागचं सत्य जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो. आपल्या घरात धी हा जवळपास रोजच्या जेवणाचा भाग असतो. कुणी भातासोबत खातं, कुणी ताक बनवून पितं, तर कुणी रायता किंवा लस्सीच्या स्वरूपात घेतं. अनेक लोक म्हणतात, धी रोज खाल्लं की पोट चांगलं राहतं. काही जण म्हणतात, रात्री धी खाऊ नये, तर काहींचा विश्वास असतो की धी खाल्ल्याने वजन वाढतं. मग या सगळ्या गोष्टींमध्ये खरं काय आणि गैरसमज काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. धीमध्ये नेमके कोणते पोषक घटक असतात? रोज धी खाल्ल्याने शरीरात काय बदल होऊ शकतात? कोणत्या लोकांसाठी धी फायदेशीर ठरू शकते? आणि कोणत्या परिस्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी धी खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण याबद्दलही सांगणार आहे. धी हे दुधापासून तयार होणारे आंबवलेले अन्न आहे. दुधामध्ये उपयुक्त जीवाणू, बॅक्टेरिया घातले जातात. हे जीवाणू दुधातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात. त्यामुळे दूध घट्ट होऊन धी तयार होते. याच प्रक्रियेमुळे दह्याला त्याची खास चव आणि पोत मिळतो. दह्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन, रिबोफ्लेविन आणि काही प्रकारच्या दह्यामध्ये जिवंत प्रोबायोटिक्स. हे प्रोबायोटिक्स आतड्यांमधील सूक्ष्मजीवांच्या संतुलनाला मदत करू शकतात. सर्वात आधी पचनाबद्दल बोलूया. आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित पचणं खूप महत्त्वाचं असतं. काही प्रकारच्या दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स काही लोकांमध्ये आतड्यातील चांगल्या जीवाणूंचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक दह्यामध्ये समान प्रमाणात जिवंत प्रोबायोटिक्स असतातच असे नाही. प्रक्रिया, साठवण आणि उत्पादनाच्या प्रकारानुसार त्यात फरक असू शकतो. म्हणून धी खाल्ल्याने सर्वांचंच पचन आपोआप सुधारेल, असा दावा करणे योग्य नाही. मित्रांनो, आतापर्यंत आपण धी पचनासाठी कसं मदत करू शकतं हे पाहिलं. पण आता आपण अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. धी खरंच हाडे मजबूत करते का? वजन वाढवते की कमी करण्यात मदत करते? आणि रोज धी खाल्ल्याने त्वचेला काही फायदा होतो का? चला जाणून घेऊया. धी आणि हाडांचे आरोग्य. आपल्या शरीरातील हाडे आयुष्यभर बदलत आणि मजबूत होत राहतात. त्यासाठी कॅल्शियम आणि प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. धीमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून धी घेतल्यास हाडांच्या आरोग्याला मदत होऊ शकते. पण लक्षात ठेवा, फक्त धी खाल्ल्याने हाडे मजबूत होत नाहीत. त्यासाठी पुरेसा व्हिटॅमिन डी, नियमित शारीरिक हालचाल आणि संतुलित आहारही आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती. अनेक जाहिरातींमध्ये सांगितले जाते की धी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते. वास्तविक पाहता, काही प्रकारच्या दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यास मदत करू शकतात. कारण आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा मोठा भाग आतड्यांशी संबंधित असतो. मात्र याचा अर्थ असा नाही की धी खाल्ल्यावर तुम्हाला कधीच सर्दी, ताप किंवा इतर आजार होणार नाही. रोगप्रतिकारक शक्तीवर झोप, व्यायाम, आहार, ताण आणि इतर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. धी आणि वजन. हा खूप चर्चेचा विषय आहे. काही लोक म्हणतात, धी खाल्ल्याने वजन वाढतं. तर काही म्हणतात, धी खाल्ल्याने वजन कमी होतं. खरं काय? उत्तर आहे,
धी स्वतः वजन वाढवत किंवा कमी करत नाही. जर तुम्ही साखर भरपूर घातलेलं धी, स्वीटन्ड फ्लेवर्ड धी किंवा जास्त प्रमाणात खात असाल तर त्यातून जास्त कॅलरी मिळू शकतात. पण साधं न गोड केलेलं धी संतुलित आहाराचा भाग असू शकतं. धी आणि त्वचा. काही लोकांना वाटतं की रोज धी खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. याबाबत थेट पुरावा मर्यादित आहे. पण धीमधील प्रथिने आणि इतर पोषक घटक संतुलित आहाराचा भाग म्हणून शरीराच्या एकूण आरोग्यास मदत करू शकतात. म्हणून धी खाल्लं की चेहरा गोरा होतो असे दावे चुकीचे आहेत. धी आणि केस. अनेक लोक केसांना धी लावतात. ते वेगळं आहे. पण धी खाल्ल्याने केस लगेच दाट किंवा लांब होतात असा कोणताही ठोस पुरावा नाही. निरोगी केसांसाठी प्रथिने, लोह, झिंक, व्हिटॅमिन्स आणि एकूण संतुलित आहार महत्त्वाचा असतो. दह्याबद्दलचे 5 मोठे गैरसमज. रोज धी खाल्लं की कधीच आजारी पडत नाही. चुकीचं. रात्री धी खाल्लं की प्रत्येकालाच सर्दी होते. याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. काही लोकांना त्रास होऊ शकतो, पण सर्वांनाच होतो असे नाही. धी आणि दूध एकत्र खाल्लं तर विष होतं. चुकीचं. धी रोज खाल्लं तर वजन आपोआप कमी होतं. चुकीचं. बाजारातील सर्व धी प्रोबायोटिक असतं. प्रत्येक उत्पादन सारखं नसतं. लेबल वाचणं महत्त्वाचं आहे. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही धी कधी खाता? दुपारी, रात्री, रोज, आठवड्यातून कधीमधी? तुमचं उत्तर मला नक्की वाचायला आवडेल. मित्रांनो, धी हे पौष्टिक अन्न आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांनी धी खाताना विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. काही जणांसाठी ते फायदेशीर असू शकतं, तर काहींना वेगळा त्रास जाणवू शकतो. चला, यामागचं कारण समजून घेऊया. प्रत्येकाने रोज धी खावे का? हा प्रश्न खूप विचारला जातो. उत्तर आहे, सर्वांसाठी एकच नियम लागू होत नाही. अनेक निरोगी लोक संतुलित आहाराचा भाग म्हणून धी खाऊ शकतात. पण प्रत्येकाची पचनशक्ती, आरोग्य आणि आहार वेगळा असतो. जर धी खाल्ल्यावर तुम्हाला पोट फुगणे, पोटदुखी किंवा इतर त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्यांना दूध पचत नाही त्यांनी काय करावे? काही लोकांना दुधातील लॅक्टोज पचवायला अडचण येते. अशा लोकांना धी दुधापेक्षा जास्त सहज पचू शकते, कारण धी बनवताना काही लॅक्टोजचे रूपांतर होते. तरीही सर्वांना समान अनुभव येईलच असे नाही. जर त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरचे धी की बाजारातील? हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे. घरचे धी ताजे असते. त्यातील घटक आपल्या नियंत्रणात असतात. साखर किंवा कृत्रिम फ्लेवर नसतात. बाजारातील धी साधे, प्लेन धी आणि गोड फ्लेवर्ड धी यात फरक असतो. फ्लेवर्ड दह्यामध्ये अतिरिक्त साखर असू शकते. म्हणून शक्य असल्यास साधे न गोड केलेले धी निवडणे अधिक योग्य ठरू शकते. धी खाण्याची योग्य वेळ कोणती? अनेक लोक विचारतात, धी सकाळी खावे की दुपारी? याचं एकच निश्चित उत्तर नाही. दुपारच्या जेवणासोबत धी खाणं अनेक लोकांना सोयीचं वाटतं. रात्री धी खाल्ल्याने सर्वांनाच सर्दी होते असा वैज्ञानिक पुरावा नाही. मात्र जर रात्री धी खाल्ल्यावर तुम्हाला त्रास जाणवत असेल तर तुमच्या अनुभवाप्रमाणे वेळ बदलू शकता. धी आणि ताक काय चांगलं? धी आणि ताक दोन्ही पौष्टिक असू शकतात. धी घट्ट असतं. ताक हलकं असतं आणि उन्हाळ्यात ताजेतवाने वाटू शकतं. काय निवडायचं हे तुमच्या आहार, आवड आणि प्रकृतीवर अवलंबून असतं. मुलांनी धी खावे का?
योग्य वयानंतर आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून अनेक मुलांना धी देता येते. मात्र लहान मुलांच्या आहाराबाबत बालरोगतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असतो, विशेषतः जर ॲलर्जी किंवा इतर आरोग्य समस्या असतील. वृद्धांसाठी धी. वृद्ध व्यक्तींमध्ये कॅल्शियम आणि प्रथिनांची गरज महत्त्वाची असते. धी हे त्यातील एक स्रोत असू शकते, पण संपूर्ण आहार आणि आरोग्य स्थिती लक्षात घेऊन आहार ठरवावा. आता कमेंटमध्ये मला सांगा, तुमच्या घरी धी कसं बनतं? 1 घरी लावतो, 2 बाजारातून आणतो. तुमचं उत्तर नक्की लिहा. मित्रांनो, धीबद्दल अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकता आलो आहोत. पण त्यापैकी काही गोष्टी खरंच सत्य आहेत का? आणि धी खाण्याची योग्य पद्धत कोणती? पुढची काही मिनिट तुमच्या खूप कामाची असणार आहेत. धी खाताना होणाऱ्या सामान्य चुका. चूक क्रमांक 1, जास्त साखर घालणे. बरेच लोक दह्यात भरपूर साखर घालून खातात. असं केल्याने दह्याची चव वाढते, पण अतिरिक्त साखरेचं प्रमाणही वाढू शकतं. जर गोड खायचंच असेल तर प्रमाणावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. चूक क्रमांक 2, कालबाह्य किंवा जास्त वेळ बाहेर ठेवलेले धी खाणे. धी ताजं असणं महत्त्वाचं आहे. खूप वेळ उघड्यावर ठेवलेलं किंवा खराब झालेलं धी खाणं टाळा. चूक क्रमांक 3, दह्यावरच सर्व आरोग्य अवलंबून ठेवणे. काही लोकांना वाटतं की रोज धी खाल्लं म्हणजे शरीर पूर्णपणे निरोगी राहील. पण आरोग्य हे फक्त एका पदार्थावर अवलंबून नसतं. धी आणि व्यायाम. व्यायाम करणारे अनेक लोक धी खातात, कारण त्यात प्रथिने असतात, जी संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयोगी ठरू शकतात. मात्र फक्त धी खाल्ल्याने स्नायू वाढतात असा दावा योग्य नाही. उन्हाळ्यात धी. उन्हाळ्यात धी किंवा ताक खाल्ल्याने अनेकांना ताजेतवाने वाटते. धी हे उन्हाळ्यातील संतुलित आहाराचा एक भाग असू शकतं. धी खाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी ताजं धी खा. शक्य असल्यास साधं न गोड केलेलं धी निवडा. जर धी खाल्ल्यावर वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. धी हे औषध नाही, ते संतुलित आहाराचा एक भाग आहे. धीबद्दलचे अंतिम सत्य. चला आता संपूर्ण व्हिडिओचा सारांश पाहूया. धी हे कॅल्शियम, प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा चांगला स्रोत असू शकतो. काही प्रकारच्या दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असू शकतात, जे काही लोकांच्या आतड्यांच्या आरोग्यास मदत करू शकतात. धी एकट्यामुळे वजन कमी किंवा जास्त होत नाही, संपूर्ण आहार आणि जीवनशैली महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे धी खाल्ल्यावर शरीराची प्रतिक्रिया लक्षात घ्या. आता मला कमेंटमध्ये एक प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. तुम्ही धी कधी खाता? सकाळी, दुपारी, रात्री, रोज खात नाही? तुमचं उत्तर मला वाचायला नक्की आवडेल. मित्रांनो, आज आपण दह्याचे संभाव्य फायदे, काही मर्यादा, गैरसमज आणि योग्य पद्धतीने सेवन करण्याबद्दल माहिती घेतली. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या